पोरगा मोठा झाला. ग्रॅज्युएशनची परीक्षा पास केली. आज जर भीमाबाई जिती असती तर शाबास पोरा, शाबास. एक बाप सतत आपल्या पोराची स्तुती करायच्या आधी घाबरतो, कारण स्तुती लई येळा पोराच्या विकासामंदी किड्यासारखी असती. पर तू एवढा मोठा समजूतदार झाला आहेस तर मी बोलू शकतो. शाबास पोरा, शाबास. पोरा, मी किती नशीबवान आहे का मला तुझ्यासारखा पोरगा मिळाला. मी तर बोलतो प्रत्येक बापाला तुझ्यासारखा पोरगा भेटावा, कारण बाप किती चांगला असतो या किती वाईट हे पोरामुळे ठरतं. जसं सातारा, मुंबई समद्या जागी मला बघून लोक बोलायला लागलीये, बघा भीमराव आंबेडकरांचा बाप. असं जेव्हा ऐकतो ना तेव्हा छाती गर्वाने मोठी होती. असंच तू शिकायसाठी कुठं बी जा, तुझ्या नावानं म्या माहित पडावा आणि सतत तुझ्या नावासंग जोडला जाऊ. बस एवढीच इच्छा आहे. मी तुम्हाला वचन देतो बाबा, तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा मी सदैव प्रयत्न करेन. नक्की यशस्वी होणार तुम्ही दोघं, कारण बाप लेकाची अशी जोडी कधी अपयशी होत नाही. आजचा हा कार्यक्रम येथेच संपन्न होत आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. मला माहित आहे का आज तुम्ही आनंदी आहेसा, पण आता आपल्याला हितनं निघायला पाहिजे, कारण करुणाताईला आपल्या मदतीची लई गरज आहे आणि लई उशीर होण्याच्या आधी आपल्याला गेलं पाहिजे. काय झालं करुणा वहिनींना? काल ताईंना मी बघितलं की लपून कोणाचं तरी बोलणं ऐकत होत्या आणि रडत बी होत्या. मी उद्याच दुसरं लगीन करीन. मी सरळ माझ्या नव्या बायकोला घेऊन घरलाच येतो. ताई, काय झालं तुम्हाला रडत का आहेसा? काय नाही रमा, फक्त काही गोष्टी आठवल्या.
मग हे सर्व तू मला आधी का नाही सांगितलं? कसं सांगू? तुम्हाला चिंता झाली असती. आणि मालूदादांनी मला वचन दिलं आहे का त्यांचा जीव गेला तरी चालेल, पण बाळादादाचं दुसरं लग्न होऊ देणार नाहीत. परंतु आता कुठे शोधायचं या सर्वांना? मला माहितीये की ती लोक कुठे आहेत. आईने सांगितलं होतं कार्यक्रम संपल्यावर तुम्हा समजांना तिकडे घेऊन जाऊ. सांगा मला कुठे आहेत ते. हा चल, चला. बोल, कुणी सांगितलं होतं हे समजा करायला? बोल, नाहीतर मी तुझा जीव घेईन. बोल बोल. असे तुम्ही पकडू शकत नाहीत मला. सांगतो. माझ्याकडे काय बघत आहे? तू समद्यांच्या समोर नाव घेऊ नये. बस बस. माझ्या पोऱ्याच्या आणि सुनेच्या हसत्या खेळत्या संसाराचा खेळ बनवून ठेवला आहेस तू. सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही. बेशुद्ध होण्याचं नाटक कर. बाकी समजा मी सांभाळते. आणि जर चुकीनं बी माझं नाव घेतलंस ना, तर ध्यानात ठेव, माझ्यासारखं दुसरं वाईट कोणीच नसतं. सोडणार नाही मी तुला. तो तर बेशुद्ध झाला. बाळा, हे समजा काय चाललंय? अहो, तुम्ही असं कसं जाऊ शकता? लग्नाचं वचन देऊन लग्नाची पूर्ण तयारी करायला लावून तुम्ही असं कसं जाऊ शकता हो? हे बघा, मला माफ करा. मला चुकीची समजूत झाली होती की माझ्या बायकोचा संबंध त्या पोरासंग चालू आहे. त्यामुळे मी दुसरं लगीन करायला तयार झालो. पण आता जर खरं समोर आलंय तर मी हे लगीन नाही करू शकत. मला माफ करा. अहो पण मी आता नवरी बनले ना हो. मी आता तुमच्या गळ्यात हार बी घातला आहे. आता मी काय करू? हे बघा, आम्ही तुमच्या त्रासाला समजू शकतो, परंतु नाती बनवण्याच्या आधी नात्यांचा परिणाम माहीत पडला तर त्या नात्याला पुढे नेण्यात काहीच अर्थ नसतो. बाळादादाकडून चूक झाली. शक्य झालं तर त्यांना क्षमा करा. आणि मी वचन देतो तुम्हाला, मी स्वतः तुमचं लग्न एका चांगल्या मुलाशी लावेन. आणि कुठली बी आई आपल्या पोरीचं लगीन यासाठी लावते ना का ती नवरी बनावी, सवत बनाई नाही. जाऊ दे ह्याच नाही. आई, आई, तुम्ही यांच्या परीक्षेच्या निकालाच्या आनंदात सामील नाही झालात. इथं काय करत आहेस तुम्ही? रमा, तसं बघितलं तर लग्नात दोन प्रकारची माणसं येतात. एक ते जे लग्नाच्या पक्षामध्ये असतात आणि एक ते जे लग्नाला हो देणार नसतात. आणि जिजाबाई तर याच्या विरोधात होऊच शकत नाही. तीच लगीन लावून देत असेल. बरोबर ना जिजाबाई?
बरोबर बोलत आहात. जेव्हा मी आले ना तेव्हा त्या आधीपासूनच इथं होते. ए मी कुठं बी असेल तुला काय करायचं आहे? आणि तुम्ही समधी भीमच्या परीक्षेचा निकाल बघायला कॉलेजात गेला होतात ना, मग थांबवलं तुम्हाला मी. बाळा बोलत होता की घरातलं कोणी बी त्याचा साथ देणार नाही, म्हणून मी त्याची साथ दिली. आणि मला कुठं माहित होतं की या पोराच्या आणि करुणाच्या मध्ये काही होतच नाही. हे पोरगच त्याला फसवत आहे. तुम्ही समधी लोक मला माफ करा. याला तर मी आज सोडणारच नाहीये. तू माझ्या कुटुंबाला तोडलं आहेस. सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही मी तुला. सोडणार नाही. मार हिताच. बाबा, हा सुमित तर बेशुद्ध आहे. ह्याला लवकरात लवकर शुद्धीत आणून पोलीस स्टेशनात घेऊन गेलं पाहिजे. अरे हा थांबा. अहो थांबा. हे बघा, माझ्या पोरानं तुम्हाला जे दुःख दिलं आहे त्यासाठी मी माफी मागतो. करुणा, हे काय करतायस तू? मला माफ कर करुणा. त्या भरकटलो होतो. त्या पोराला मी तुझ्या संग 2 वेळा बाजारात बघितलं होतं आणि त्यानंतर जेव्हा सरळ आपल्या घरात तुझा हात पकडलेला बघितला न रागाने येडा झालो. मला समजत नव्हतं मी काय करू. त्यामुळे मी दुसरं लगीन करायचा निर्णय घेतला. पण योग्य येई खरं समोर आलं आणि मी परत आलो. मला माफ कर करुणा. असं घर सोडून जाऊ नकस. नाही, मला आता इथून जायचंय. मी आता तुमच्यासोबत नाही राहू शकत. नाही करुणा, असं नका करूस. मी बोलत तर आहे ना. नाही केलं लगीन मी परत आलो. पण जर तुम्हाला आता खरं माहिती नसतं पडलं तर केलं असतं ना तुम्ही दुसरं लग्न. आता हे काय बोलत आहेस करुणा? का लगीन केलं असतं? केलं तर नाही ना. आणि शेवट तर ह्योच आहे ना की मला तुझ्यावर विश्वास बसलाय. कुठल्या गोष्टीचा विश्वास? हेच की मी चरित्रहीन नाहीये. आणि किती वेळा मी ही परीक्षा देत राहणार? का देऊ मी सारखं? आज कुठल्या तरी कारणामुळं मला चरित्रहीन समजून तुम्ही दुसरं लग्न करायला गेलात. आणि जर येळेवर सगळ्या गोष्टी नसत्या समजल्या तर केली बी असतं लग्न. उद्या असंच जर तुम्ही मला चुकीचं समजून कुठल्या तरी दुसऱ्या मुलीशी लग्न करून तिला घरी घेऊन येणार आणि जर 4 दिवसानंतर खरं समजल्यावर मग तुम्ही काय करणार? काय सांगणार तुम्ही मला? हेच की माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर. आता जे झालं ते झालं. तुम्ही समजत का नाही? नाती अशी नाही निभावली जात. मूर्खासारखं बोलू नकोस करुणा. जे झालंच नाही, माहित नाही केव्हा होईल का नाही, ते काढून आत्ता काय बोलत आहेस? बाळा दादा, पुरुषाला नेहमी हेच वाटतं की उंच आवाजात बोललो तर सर्व काही ठीक होऊन जाईल. बायकोच्या मनात जे विरोधाचे स्वर आहेत ते सर्व शांत होते. परंतु असं होत नाही. आणि काय कमालीची गोष्ट आहे ना दादा, तुम्हाला तुमच्या चुकीसाठी प्रायश्चित्त केलं पाहिजे. तुम्ही तर उलट वहिनीलाच ओरडत आहात.
भीम, आता तू भाषण द्यायला सुरुवात करू नकस. बाळा दादा, जेव्हा समजा ठीक असतं तेव्हा नाती चांगलीच राहतात. एकमेकांचा आदर असतो, एकमेकांच्या मध्ये मर्यादा सांभाळली जाते. पण नात्याची खरी पारख तेव्हा होते जेव्हा काहीतरी खराब होतं, काहीतरी उलट होतं, अविश्वासाचं ढग भरलेलं असतं. रागामध्ये समोरचं दिसणार नाही, पण एक दुसऱ्याच्या मध्ये मर्यादा पाळली जाते, एकमेकांच्यावर जबाबदारी असते. पण बाळा दादा, जरासं वातावरण खराब काय झालं, तुम्ही लगेच बदललात. त्यामुळे करुणा वहिनी दुःखी आहेत, इथून जाण्याबद्दल बोलतायत. तुम्ही यांना व्यवस्थित समजवा, यांना थांबवू नका, फक्त विश्वास द्या. वहिनी स्वतःच थांबतील. यो तुमच्या दोघांचा मुद्दा आहे, तुम्ही दोघं आपापसात सोडवा. बाबा चला ना, असं कधीपर्यंत बसून राहणार? चला बाबा, घरी जाऊया. नाही, घरी नाही जाणार मी. मेघनाथ आहे मी, मेघनाथ. या भीमरावच्या मुळे सर्वांच्या समोर मला अपमानित व्हावे लागले. समाजातून देखील बहिष्कृत करण्यात आले मला. माझा हा अपमान मी कधीच विसरू शकणार नाही. पण बाबा, आम्ही दोघांनी प्रयत्न केले, पण नक्षत्रांनी नेहमी त्या भीमरावचीच साथ दिली. बाबा, आम्ही त्या भीमरावला नाही सोडणार, परंतु आम्ही तुम्हाला या परिस्थितीत नाही पाहू शकत. तुम्ही उठा, चला घरी जाऊया. वाटत आहे तुम्हा लोकांना, वाटत आहे की मी घरी परत यावं? जर असं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या की 1 महिन्याच्या आतमध्येच त्या भीमरावला तुम्ही अशी जखम देणार, असा त्रास देणार की संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवेल तो. म्हणजे 1 महिन्यानंतर मी मान वरती करून माझ्या समाजात परत येईन. बोला, कराल? बोला. होय बाबा, आम्ही दोघही शपथ घेतो की 1 महिन्याच्या आतमध्ये त्या भीमला अशी जखम देऊ की तो भीम नेहमी लक्षात ठेवेल.